अंबरनाथ शहरातील पूर्वेकडील शिवाजी चौक तसेच पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी आणि पूर्णवेळ ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बारवडकर यांना दिली आहे। मिलिंद पाटील यांनी सांगितले की यापूर्वीही वाहतूक विभागाकडे अनेक वेळा लेखी निवेदनं देण्यात आली होती, तसेच प्रत्यक्ष भेट घेऊनही हा प्रश्न मांडण्यात आला होता। मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनं देण्यात आली असून काही दिवसांसाठीच ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती केली जाते, त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत असून नागरिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसत आहे। अपूर्ण कागदपत्रे असलेली वाहने, बेकायदा पार्किंग तसेच वाहतूक विभागाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमुळे समस्या अधिक गंभीर बनत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। शहरातील काही भागांमध्ये ट्रॅफिक पोलिसांचा अनावश्यक बंदोबस्त दिसून येतो, मात्र मुख्य रेल्वे स्थानक परिसरात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने संपूर्ण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे मिलिंद पाटील यांनी सांगितले आहे। दरम्यान संघटनेने प्रशासनाला अंतिम इशारा देत म्हटलं की 21 जून 2026 पर्यंत पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली नाही तर शहरातील सर्व रिक्षा स्टँडवरील रिक्षा बंद ठेवून रस्त्यावर उभ्या करण्यात येतील। त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीस प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बारवडकर यांनी संघटनेच्या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला। उद्यापासून संबंधित परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील, तसेच ट्रॅफिक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जाईल असे आश्वासन दिले आहे। इथले अंबरनाथ वाहतूक उपविभागामध्ये आज मिलिंद पाटील म्हणून त्यांची ते अध्यक्ष आहेत आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलं। त्या निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली की पूर्व पश्चिम अंबरनाथ भागामध्ये त्यांना पोलीस अंमलदार हवा आहे पीक आवर्समध्ये, तर त्याची ती पूर्तता आम्ही करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे अनऑथराईज रिक्षा चालवतात त्यांच्यावरती कारवाईबाबत सांगितलं, त्यामध्ये देखील आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जे आम्हाला माहिती द्याल त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू। तसेच आम्ही RTO मार्फत वेळोवेळी अभियान राबवून अनाधिकृत जे रिक्षा चालवतात किंवा अनाधिकृत ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत त्या चालवतात त्याच्यावर देखील आम्ही कारवाई करून घेणार आहोत। तसेच त्यांना तंबाखू, पान किंवा नशा करून कोणीही रिक्षा चालवू नये, रिक्षा चालवताना महिला, मुलांची, लहान मुलांची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तर या ठिकाणी सर्वांनी महाराजांनी जे नियम घालून दिले त्याचे पालन करावं, जेणेकरून कोणावरती आपण अत्याचार होणार नाहीत किंवा आपल्याकडनं उद्धट वर्तन होणार नाही। जनसामान्याचं सरकार वाटेल किंवा जनसामान्याचं पोलीस दल वाटेल असं पोलिसांची वर्तणूक आम्ही ठेवण्यासाठी देखील आम्ही वेळोवेळी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं, आमचं सहकार्य त्यांना मिळेल आणि अंबरनाथ भागात किंवा बदलापूर भागामध्ये चांगल्या प्रकारे लोकांना सेवा मिळेल या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। अंबरनाथ शहराची गेले 4 वर्षापासून आम्ही अवस्था बघतोय। पोलीस प्रशासन अंबरनाथकडे आम्ही युनियनमार्फत मागणी करत होतो का अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट तुम्ही ब्रिक मास्टर, ट्रॉफिक पोलीसवाले तिथे द्या, कारण की अंबरनाथ शहरामध्ये आज 4 ते 3 हजार अशा अनधिकृत रिक्षा आहेत ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, स्क्रॅप गाड्या आहेत। आम्ही RTOकडे पत्र दिलं। आम्ही मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ साहेब शिंदे होते त्यावेळेला पण आम्ही त्यांना पण पत्र दिलं होतं का इथे पोलीसवाले द्या, त्या जे विदाऊट लायसन बॅचवाले आहेत ते महिलांशी छेडखानी करतात, म्हणजे नियम अटी मोडून त्या नियमाचा उल्लंघन करतात। तर आम्ही वारंवार पत्र दिलं पण पत्राला काय आम्हाला भूमिका मिळाली नाही। आज आपले ट्रॉफिकचे ACP साहेब होते, अंबरनाथ शहराचे ट्रॉफिक इन्चार्ज होते, त्यांच्याकडे पत्र दिलं तर असंच जर होत असेल तर जे आम्ही अंबरनाथ शहरामध्ये कायदेशीर कायद्यामध्ये राहून जे आम्ही रिक्षा चालवतो त्या कुठेतरी आम्ही कायद्याचं उल्लंघन करून रोडला आम्ही पण बेशिस्तपणे चालवण्याचा आम्ही डिसिजन घेणार।
जर आमच्या मागण्या तुम्ही मंजूर नाही केल्या तर तसं आमचे ACB साहेब सकारात्मक आम्हाला त्यांनी उत्तर दिलं का आजपासूनच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास तुम्ही सांगाल त्या वेळेला आम्ही तिथे आमचे ट्रॉफिकवाले देऊ आणि जे विदाऊट लायसन्स बॅचमध्ये जे स्क्रॅप गाड्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही नंबर द्या युनियनमार्फत आम्ही कारवाई करू. तसं आम्हाला उत्तर आमच्या मनासारखं मिळालं. आता उद्यापासून किंवा आजपासून आम्ही वाट बघणार. जर तसंच घडलं 2 दिवस हवालदार आले 3 दिवस आले आणि 3 दिवसानंतर जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती परत आढळली तर आम्ही परत जे आम्ही जसं पत्रामध्ये लिहिलं आहे का आमचे जे स्टँड आहेत जे मान्यता आहे आम्हाला स्टँड स्टेशनचे ते पूर्ण स्टँड आम्ही रोडवरती करून आम्ही पण विदाऊट लायसन्स बॅचवाले स्क्रॅपवाले जसे धंदा करतात तसे आमचे नियमामध्ये जे राहणारे ड्रायव्हर ते पण धंदा करतील. पण आम्हाला आता असा विश्वास वाटतोय कारण की ACB साहेबांच्या बोलण्यावरून आणि ट्रॉफिकवाल्या इंचार्ज साहेबांच्या बोलण्यावरून उद्यापासून जरा आमच्या प्रश्नांचं सोल्युशन निघेल कारण की ह्या प्रश्नासाठी आम्ही 3 वर्ष भांडतोय. उद्यापासून आम्हाला याचं समाधान व्यवस्थित उत्तर आणि आम्हाला न्याय मिळेल असं वाटतं. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.